दळण करायची नवीन ट्रिक आता बघू बघा तुम्ही. हे बघा, हे असं वर आलं का गव्हाचं, तसं आणला याच्यात टाकायचं, पुन्हा सावनाशी घालून घ्यायचं. हे बघा दिसतंय का गव्हाच्या ओंब्या कशा, काय म्हणतात त्याला, आलं का पुन्हा वर, सगळं काढून टाकायचं. प्रत्येक वेळेस आपण असं करतो तेव्हा ते पाहू शकता तुम्ही. याच्यात थोडं पुढं करून याच्यात कमी प्रमाणात राहिलेलं, म्हणजे घाण वगैरे सगळी निघून जाते. म्हणजे खडे वगैरे येतात ते तुम्ही असे काढू शकता, मोठा मोठा खडे. दुसरी स्टेप, हे जे पाट्यातले गहू दळले निसलेले आहे, तर त्याच्यात काही ठिकाणी आपल्याला खडे किंवा अशा साडी याच्या गव्हाच्या ओंब्यासारखं दिसतं, तर मग ते आपण असं परातीत काढायचं आणि असं करून निवडायचं. ते आपण काढून टाकून घ्यायचं, म्हणजे पटपट आपलं दळण होऊन जातं. आता हे जे आपण खालचं जे चाळून घेतलेले ते आपण लास्टला निवडणार आहे. हे परत हे आहे, हे पण चोळून ह्याच गव्हामध्ये ॲड करून घेणार आहे, कारण मी गहू वाया घालवत नाही. आणि ही सगळ्यात खालची घाण, याच्यामध्ये जास्त खडे, हे पण मी लास्टला. हे निवडून झालं की मी हे निवडणार आणि याच्यातल्या ह्या गव्हाचा कचरा काढून चोळून आणि मग ह्या मी चांगल्या गव्हामध्ये टाकणार, जेणेकरून माझे गहू वाया जाणार नाही. तुम्ही बघू शकता इथे मी किती बारकाईने दळण केलेले, हे सगळं चोळून चाळून सगळं पाखडून फुकडून हे काढून टाकलेलं आहे मी. आणि अशा प्रकारची मी चाळण घेतलेली आहे, जेणेकरून इकडे असं पकडायचं, म्हणजे आपल्याला टोचत नाही ते खाली. आणि बारीक छिद्राची चाळण आहे, जेणेकरून अखंड गहू पण पडत नाही. बघू शकता तुम्ही, त्यात बारीक बारीक गहू पडलेले आहेत. आणि याला म्हणतात शेर. तुमच्या इकडं काय म्हणतात मला कमेंटमध्ये सांगा.